माणसानं सांगितलं की तिला पेपरला जाऊ देऊ नका. काय? हो नाही पण हे बघ, नंतर मला जाणीव झाली ना की माझ्याकडनं काहीतरी चूक झाली आहे. आणि खरं तर मी राणीला पण हे सांगणारच होते, पण मी सांगायच्या आधीच ती घरातनं निघून गेली होती. काय बोलतेस आई तू? अगं राणी बद्दलचा राग मान्य आहे मला, पण तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला कधी. इंदिरा, अरे मला खरंच असं काही करायचं नव्हतं, चुकून घडलं माझ्याकडून. आणि आता मला त्या चुकीची जाणीव झाली ना, म्हणूनच तुला सांगते, तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या माणसांनी राणीला काही केलं नाही ना ते बघून ये. मी जेव्हा तिथे पोहोचलो होतो तेव्हा राणीचा हात खरंच मोडला होता, तिच्या हातावर वार झाले होते. म्हणजे राणी तू शेवटचा पेपर देऊ शकलीस का नाही? अभाव, हे सगळं घडल्यानंतर मी कशीबशी करत पेपरच्या ठिकाणी पोहोचले. मी पेपर लिहिण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा हात खूप दुखत होता आणि रक्त पण खूप वाहत होतं. मग मी सुपरवायझर सरांना विनंती केली की मला रायटर पाहिजे. त्यांनी मला परवानगी दिली खरी, पण मला रायटरच सापडत नव्हता. आणि मग कुठून तरी अचानक देवासारखे इंद्रजित सर तिथे आले आणि ते माझे रायटर झाले. माझा शेवटचा पेपर आम्ही दोघांनी मिळून लिहिला. मग म्हणजे तुझं वकील होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तर? हो आबा, राणीचं स्वप्न नक्की पूर्ण होणार. बरं मला सांगा, हा नेमका तुमचा प्लॅन कसला आहे? काय ठरलंय तुमचं? आबा, आमचा प्लॅन पेपर संपल्यानंतर सुरू झाला. आणि आत्ताच्या आता घरी चल माझ्यासोबत. मला आज काय तो फायनल डिसिजन घ्यायचा आहे. मला ना आज ते करायचंय जे मला कधीच करायचं नव्हतं. तू चल माझ्यासोबत. सर, असे कुठे चाललाय तुम्ही? काय झालं एवढं? ते सगळं इथे डिस्कस करण्यात काही अर्थ नाहीये. घरी गेल्यावर तुला पिक्चर क्लिअर होईल. चल. हे बघा, तुम्ही कशाबद्दल बोलताय ते कळतंय मला. हे बघा, जे काय घडलंय ते जाऊ द्या ना, तर घडून गेलंय. आपण नंतर शोधूया की कोण माणसं होती ती आणि त्यांनी असं का केलं. पण आता सगळं चांगलं होणार आहे आणि मला पेपर चांगला गेलाय. मी पास होणार आहे. आता तुम्ही खुश व्हायला पाहिजे, तर का चिडचिड करताय? माझ्या चिडचिड करण्यामागचं कारण माझी आई आहे. काय? आता त्यांनी काय केलंय? तुझी ही जी काय अवस्था झाली आहे ना आज, ती तिनेच केली आहे. काय? हो, हे सगळं मला तिनेच सांगितले आणि इथे सुद्धा तिनेच मला पाठवलं. आणि मला ना कळत नाहीये, तुला त्रास देण्यासाठी माझी आई इतक्या खालच्या थराला जाऊन मागेल ना असं मला वाटलंच नव्हतं कधी. हे काय नाही, मी आज तिला जाब विचारणार आहे आणि तिला जेव्हा मी प्रश्न विचारत असेन तेव्हा तू मध्ये बोलणार नाहीस. तिला आज माझ्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तर द्यावीच लागणार आहेत. तू चल माझ्यासोबत. सर, तर ऐका तरी. हे बघा, मालती मॅडमने जे काय केलं ते चुकीचंच आहे, पण त्यांनी तुम्हाला ही गोष्ट सांगितली म्हणजे त्यांना त्याचं गिल्ट आलं ना, बरोबर आहे की नाही? एवढी मोठी चूक केल्यानंतर जर गिल्ट येत असेल तर त्या गिल्टला काय अर्थ आहे? बरोबर आहे सर, पण त्यांना जर माझं वाईट करायचं असतं तर त्यांनी हे थांबवण्याचा प्रयत्नच केला नसता. त्या चुकल्यात हे त्यांना कळालं आणि त्यांना असं वाटलं की हे दुरुस्त करायला हवं, म्हणून त्यांनी मनातलं तुम्हाला सगळं सांगितलं. हे बघा, त्यांनी जर हे ठरवलं असतं आणि जाणून बुजून हे केलं असतं तर त्यांनी सहज या गोष्टी लपवल्या असत्या. आणि त्यांनी वेळीच ही गोष्ट तुम्हाला सांगितली म्हणून मी पेपर लिहू शकले. बरोबर आहे की नाही? तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. हेच की मालती मॅडमला मी आवडत नाही. त्या माझ्यावर चिडचिड करतील, माझा रागराग करतील, मला शिव्या शाप देतील, पण त्या माझ्याबद्दल असा विचार करणार. सर, मला असं वाटतंय की कोणीतरी त्यांच्या डोक्यात हे पेरल्याशिवाय त्यांच्या मनात हे येणार नाही. मला असं वाटतंय की हे डोकं मालती मॅडमचं नाही. हे सगळं त्यांच्या डोक्यात उर्मिला ताईंनी टाकलंय. काय? आणि हे जर त्यांनीच केलं असेल तर आपण या संधीचा फायदा घ्यायला हवा. आपण ही संधी अशी सोडायला नको. अजूनही काहीच कळत नाहीये. संधी वगैरे काय बोलतेस तू? मी सांगते, हा. ऐका. सर, आता मला हाच योग्य मार्ग वाटतो. तुम्ही आत्ताच्या आता मालती मॅडमला फोन करा आणि हे सगळं सांगा. ठीक आहे. काय झालं? तिचा हात पूर्णपणे मोडला नाही म्हणून त्रास होत असेल ना? नाही नाही, तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही म्हणून वाईट सुद्धा वाटत असेल. इंदिरा, बोल ना, आता शांत का उभी आहेस? माझ्या मनात खरंच असं काही करण्याचा विचार नव्हता रे. मला खरंच असं काही करायचं नव्हतं. मी तुझी शपथ घेऊन सांगते. खोटी शपथ घेऊ नकोस माझी.
मी कितीतरी वेळा तुला समजवलं होतं प्रेमाने, राणीशी असं नको वागूस, ती अशी मुलगी नाहीये. पण नाही, कितीतरी वेळा तिला त्रास दिलास, तू ह्युमिलिएट केलंस. मी शांतपणे ऐकून घेतलं सगळं. अगं जिथपर्यंत बोलत होतीस तिथपर्यंत ठीक होतं, पण आता हे काय, किती खालच्या थराला जाऊन वागलीस तू. गुंड पाठवलीस तिला मारण्यासाठी. मला ना खरं तर हे बोलायचं नाहीये, पण आज बोलतोच. आई, तुझ्याबद्दल जो काही उरला सुरला थोडाफार रिस्पेक्ट होता ना माझ्या मनात, संपलाय तो आज पूर्णपणे. इंदिरा, इंदिरा, अरे असं का बोलतोयस? मला खरंच असं काही करायचं नव्हतं रे. अरे बाळा, मी आजपर्यंत फक्त तुझ्या चांगल्याचा विचार केलाय रे. आणि खरं सांगू ना तर हे असं काही करण्याचा विचार माझ्या मनाला शिवलाही नसता. पण माझ्या मनातला राणीबद्दलचा राग इतका टिपेला गेला होता ना की उर्मिलाच्या बोलण्यात येऊन मी काय पाऊल उचलते माझं मलाच कळलं नाही. आणि मी खरंच सांगते, जेव्हा तू पाया पडून गेली होतीस ना, त्या पेपरला जायला निघालीस तेव्हा मी हिला थांबायला बाहेर आले होते. मला तिला सगळं सांगायचं होतं, पण नेमकी उर्मिला आली आणि मी नाही थांबवू शकले. परत खोटा, किती खोटं बोलशील आई तू. आणि मला ना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, काही होणार नाहीये ते. कारण मला कळून चुकलं की तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे, मूर्खपणा. इंदिरा, अरे आईवरच विश्वास ठेवता येणार नाही असं म्हणतोयस का? माझ्याकडून जे काही झालं त्याचा खरंच पश्चाताप होतोय मला. पण मी हे केल्यानंतर माझी मला चूक कळली ना, म्हणून मी तुला सगळं खरं खरं सांगितलं का नाही? हा, इथे विश्वास ठेवणार आहे. मला खरंच असं काही नव्हतं करायचं रे. मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? हा, तू जे म्हणशील ना ते करायला तयार आहे. आई म्हणून तू सांगशील ती परीक्षा द्यायला तयार आहे मी. आता काय करू रे मी? सर, मालती मॅडम तुम्हाला चुकीचं वाटत असतील तरी आज त्यांनी दाखवून दिलंय की कुटुंब म्हणून आपण अजूनही एक आहोत. आणि हे जे काही घडलंय त्या संधीचा आपण पूर्ण फायदा घेतला पाहिजे. आणि यापुढे आपण जे काही करणार आहोत त्यामध्ये मालती मॅडमवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. नेमकं काय करायचंय? त्या उर्मिला ताईंनी एवढे प्रयत्न करून सुद्धा मी परीक्षेला गेलेच आणि आम्ही पेपर दिला. आता तुम्ही त्यांची परीक्षा घ्यायची. आता घरी गेल्यावरती तुम्ही आणि इंद्रजित सरांनी सगळ्यांसमोर खूप मोठा वाद घालायचा. आणि त्यानंतर मालती मॅडम तुम्ही आपलं हे घर सोडून त्या मोठ्या घरात म्हणजेच बंगल्यात राहायला जायचंय परत. काय? हो, कारण जोपर्यंत तुम्ही बंगल्यात राहायला जात नाही तोपर्यंत आपल्याला ते कागदपत्र मिळणार नाही, ते सगळे पुरावे मिळणार नाही. आणि आपल्याला जर पुरावे गोळा करायचे असतील तर तुम्ही बंगल्यात गेलंच पाहिजे. तुम्ही तिकडे बंगल्यात जाऊन हळूहळू गुपचूप सगळे पुरावे गोळा करायचे. आणि हे सगळं करताना काही